मच। तो सबसे पहले आए हुए सभी खिलाड़ियों का रोहा चैंपियन ट्रॉफी कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित एक भव्य दिव्य टूर्नामेंट रजनी क्रिकेट टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया हुआ है। फिर से एक बार मैं आरए टीम के कप्तान से गुजारिश करूंगा अपना रिप्रेजेंटेटिव आप यहां पर भेजिए, अन्यथा 5 रनों की पेनल्टी दी जाएगी। कट्टर दोस्ती ग्रुप रोहा तुषार जी शिंदे, विशाल शेलार, नितेश जादव, अंकित जी मोहिते और राकेश जी पड़वल, ये सभी दोस्तों के जानिब से इस टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया हुआ है और बेहतरीन आयोजन जरूर यहां पर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समालोचन कक्षामधून थोड्याच वेळात गुड न्यूज येईल। ही असेल आजच्या दिवसातली पहिली सुपर डुपर न्यूज। यस सर, मैन ऑफ द मैच का खिताब होगा ऋतिक माली। 9 गेंदों का सामना करते हुए 32 रनों की पारी खेली वो बल्लेबाज है, मैन ऑफ द मैच से नवाजे जाएंगे। खिलाड़ी है ऋतिक माली। आणि विनंती असेल वैभवजी घाणेकर आणि जितेंद्रजी ठमके आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे। ऋतिक माळी फास्ट यायचं आहे। ऋतिक माळी फास्ट यायचं आहे कारण दुसरा लगेच सामना चालू होतोय। कारण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही जास्त वेळ टीव्हीवर दिसायला पाहिजेत, नाहीतर कॅमेरा लगेच मैदानात जाईल। तुमची आई, तुमची बहीण, तुमची बायको किंवा तुमची प्रियसी आज जर सामना बघत असेल तर माय आयडॉल माय हिरो इन प्रेझेंटेशन बॉक्स, तर नक्कीच त्या दरम्यान सन्माननीय रवींद्रजी चाळके दावीर असोसिएशनचे अध्यक्ष आणि तज्जुभाई डबीर यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। उपाध्यक्ष तो मैच ऑन होता हुआ पहली गेंद 38 सर्कल के अंदर गेंदबाजी करेंगे अमित सोंदे, स्ट्राइक पे बल्लेबाज हम देख रहे हैं अमित नागती और नॉन स्ट्राइक पे अमित सुतार। हर छक्कों के हैट्रिक के लिए 200 रुपए का कैश प्राइज प्रियेश पवार इनके माध्यम से। इस बार पहली गेंद फुल टॉस किस्म की गेंद 38 सर्कल के अंदर खेलने का प्रयास, फील्डर तैनात थे। 1 रन के साथ आगाज किया केएल राहुल जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए। अंकित जी मोहिते, तुषार जी शिंदे, नितेश जी जादव और राकेश जी पड़वल, विशाल शेलार, इनका सभी का मैं तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूंगा। इस प्रतियोगिता के लिए मुझे यहां पर इनविटेशन दिया, तो फिर से एक बार पहली गेंद के ऊपर 1 रन के साथ आगाज किया है। लेफ्ट आर्म बल्लेबाज हम देख रहे हैं, स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। 20 मिनटों में 4 ओवर को समाप्त करना अनिवार्य होगा, अन्यथा आपका एक खिलाड़ी 38 सर्कल के अंदर लिया जाएगा। अमित सुतार के लिए और अमित नागती के लिए अपॉर्चुनिटी होगी। प्रियेश पवार इनकी जानिब से छक्कों के हैट्रिक के लिए कैश प्राइज। इसे एक बार अमित सोंदे अपने ओर की अगली गेंद, इस बार फुल टॉस गेंद फ्लिक किया है सीधा बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। गेंद वन बाउंस आता है आज की रजनी का ये पहला चौवा। गेंद पर चौवा लगाकर अमित सुतार ने अपने जलवे दिखाए। पहली गेंद बल्लेबाज अमित नागती ने खेली, उसके बाद दूसरी गेंद पर अमित सुतार ने चौबे के साथ आगाज किया है। स्कोर जा पहुंचा है 5 रन स्कोर कार्ड पर। पहला ओवर प्रगति पर 38 सर्कल के अंदर गेंदबाजी करते हुए अमित सोंदे। इस बार फुल टॉस किस्म की गेंद, फिर से एक बार गैप ढूंढा, डीप एक्स्ट्रा कवर बॉर्डर लाइन के पार, फिर से एक बार लगातार दूसरा चौकार।
तीसरी गेंद पर चौका लगाते हैं तो प्रियेश पवार इनकी जानिब से 200 रुपए का कैश प्राइज बल्लेबाज अमित सुतार के लिए। 9 रन स्कोर कार्ड पर जरूर लग चुके हैं लगातार की दो गेंदों पे दो चौके लगाने के बाद। इस बार फिर से मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, गेंद वन बाउंस सीमा रेखा के पार। षटकार है या चौकार है? टेनिस क्रिकेट .in के माध्यम से ये पूरी टूर्नामेंट कवर की जा रही है और ऑफिशियल अंपायर यस, ऑफिशियल अंपायर का इशारा जो है षटकार, गेंद सीमा पार, आता है दर्जेदार रुबाबदार षटकार। यहां पर अमित सोदे का समाचार लेते हुए बल्लेबाज अमित सुतार। इस बार फिर से एक बार सफल होकर खेला हुआ थर्ड मैन बिहाइंड विकेट फील्डर। हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए, बल्लेबाज अमित सुतार को यहां पर जीवन दान मिलता हुआ और जरूरी इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है अशिता सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए। पहला और प्रगति पर शानदार शुरुआत यहां पर बल्लेबाज अमित नागती हो अमित सुतार हो, दोनों बल्लेबाजों ने अपने इरादे स्पष्ट किए और 16 रन मुकम्मल स्कोर कार्ड पर। स्कोर जा पहुंचा है 22 रन। इस बार देखिए कवर पॉइंट में शानदार कैच लपक लिया, ब्रेक थ्रू दिलाते हुए पहली गेंद के ऊपर गेंदबाज प्रकाश शिंदे। दरम्यान मी लाईव्ह कॅमेरामॅनला विनंती करेन आणि विनंती असेल आयोजक सन्माननीय तुषारजी शिंदे, विशालजी शिलार, नितूजी जाधव, अंकितजी मोहिते आणि राकेशजी पडवळ इथे पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे। सन्माननीय भारतीय कामगार सेनेचे रोहा तालुका अध्यक्ष वैभवजी घाणेकर यांचा यथोचित मान सन्मान कट्टर दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून केला जातोय।
आणि तसंच जितेंद्रजी ठमके आपण सुद्धा यायचं आहे. विशालजी शेलार, तुषारजी शिंदे, अंकितजी मोहिते, राकेशजी पडवळ, भाऊ शेलार, थँक यू व्हेरी मच. What a catch! Catch of the tournament. जबरदस्त असा आपण मैदानात पाहायला मिळतोय. चित्याची झेप जी IPL मध्ये आपण पाहिलं, महेंद्रसिंग धोनीने घेतलेली सेकंड स्लिप मध्ये जी झेप घेतली होती आणि जो झेल घेतला होता त्याचीच पुनरावृत्ती आज झाली की काय. रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आला तो धावला, त्याने घेतली झेप आणि ती झेप होती चित्याची. घेतला हातात चेंडू आणि केलाय फलंदाजाचा खेळ समाप्त. मोठा हादरा अर्थातच श्री धावीर तळवळे आणि विरझोली संघाला. आणि जी कॅच घेतली त्याचा आज दिवस आहे, अर्थात त्याचा वाढदिवस आहे. नाव आहे नवीन बामुगडे. नवीन बामुगडे कधी कधी असे करामत करतो की त्याचा इतिहासच लिहिला जातो. धावीर चषकात एक पान त्याच्या नावावर लिहिलंय. नाव आहे नवीन बामुगडे. अर्थात रोहा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या पर्वात करतोय की काय अशीच जशी धगधग सुरू झाली आहे. पुढचा आवाज समालोचन कक्षामधून. थँक्यू सो मच. फोडून पाणी घ्यायला गेलेलं वाटतं. आणि हे वाद आपण नेहमीच पाहतो. इथं हत्तीवरना वाद होतात, इथं पण त्यांची हद्द असेल कुत्र्यांची की माझ्या हद्दीत असेल काय. आणि त्याच दरम्याने सामना पुन्हा एकदा सुरू होईल. अतिशय सुरेख असा देखणा फटका पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा चौकार येतोय. जी गरज आहे संघाला ती पुरी करतोय. मात्र मध्ये एक बाजू कधी कधी आर्याच्या बाजूने जाते तर एक जाते धावीर तळवळी आणि नक्कीच विरजोली संघाच्या बाजूने. क्रिकेट हा निचा खेळ मानला जातो आणि त्याच कारणास्तव काय घडतोय दोन्ही साईडच्या रसिका प्रेक्षकांचं अगदी मनोरंजन केलं जात आहे. कधी अप्रतिम झेल घेतला जातो, त्यानंतर अप्रतिम चौकार मारला जातो. इथे ही रंगदेवता आहे. ही रंगदेवता कोणावर अन्याय करणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मात्र मैदानात जद्दोजहद करावी लागेल. तुम्हाला इथे घाम गाळावा लागेल. हे एक रजनी क्रिकेट आहे, पण मात्र इथं तुम्हाला मेहनत करून अंगातून घाम तर काढावाच लागेल. आणि तरच आपला संघ दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीतून चौथ्या फेरीत आणि या चषकाच्या अंतिम फेरीत दाखल होईल. त्यासाठी तुम्हाला मैदानात तशा पद्धतीची मेहनत करावी लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाज महेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. महेश असे कारामे बराच वेळ
गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज देवेश सावंत। खतरनाक एक हार्ड हिटर बल्लेबाज। इस बार देखिए गेंद मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास कामयाब हो गए। मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। डीजे तो जरूरी इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 36 रन स्कोर कार्ड पर। इसे एक बार महेश मार्क पर देवेश के लिए 5 बॉलों का खेला हुआ स्लो बैकवर्ड स्क्वायर एक्सटेंशन प्रोडक्शन है। फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए 1 रन की जगह पर 2 रन मुकम्मल किए। इस दोनों की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे पूरे को बदलाते हुए 38 रन स्कोर कार्ड पर। तीसरा और प्रगति पर 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी। शानदार शुरुआत की थी बल्लेबाज अमित सुतार ने, अमित नागती ने, और उसके बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हुए बल्लेबाज देवेश सावंत। एक आइकॉनिक खिलाड़ी, अक्सर हम देखते पर आज अपने टीम के लिए खेल रहे। इस बार आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक मिड विकेट की दिशा में, फील्डर फील्ड करेंगे। तब तक 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन। उनचालीस रन स्कोर कार्ड पर। और इस इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई अनएक्सेप्टेड बाउंस जिसे कहा जाएगा, सीधा विकेट कीपर के दस्तारों में। मेरी परिभाषा में मैं अक्सर कहता हूं, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। डॉट गेंद जरूर यहां पर प्रकाश शिंदे के माध्यम से हम देख रहे हैं। स्ट्राइक पर बैटर देवेश सावंत। इस बार देखिए घुटना टेक, तमाशा देख, अड़े बल्ले से खेलने का प्रयास, बिहाइंड विकेट, गेंद शॉट फाइन लेग की दिशा में ट्रैवल होती हुई 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता हमारे गुण लेखक उमेश सालू के सर्वे बतलाते हुए स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 46 रन 46 स्कोर कार्ड पर। चौथा और प्रगति पर शानदार शुरुआत, पहले बल्लेबाजी करते हम देखिए। फाइन लेग में जो गाड़ी की लाइट चालू है उसे बंद कीजिए। यस, थैंक यू सो मच। मैच फिर से ऑन होता हुआ बाजी मार्ग पर प्रकाश शिंदे। इस बार देखिए आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट उमेश सावंत। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है
47 रन, चौथा और प्रगति पर। स्ट्राइक पे बल्लेबाज 2 छक्कों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज देवेश सावंत। एक हार्ड हिटर बल्लेबाज है, छोटा तीर वार करे गंभीर, वही खिलाड़ी की क्षमता है। और इस बार सफल होकर खेल दिया है। गुडले स्पॉट पे टप्पा खाने के बाद उछाल ली और उसके ऊपर सीधा छक्कों की मोहर लगाते हुए गेंद बैकवर्ड्स। इस छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 53 रन स्कोर कार्ड पर देवेश सावंत अपने बल्ले के जलवे दिखाते हुए इस बार जड़ में डालने की कोशिश सटी की और कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था। उस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास किया, कामयाब हो गया काफी हद तक। अलॉन्ग द कारपेट गेंद ट्रैवल होने के बाद स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 54 रन 54 स्कोर कार्ड पर। रोहा चैंपियन ट्रॉफी कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट की टूर्नामेंट। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी। प्रकाश शिंदे स्ट्राइक पर बैटर, उमेश सावंत के लिए इस बार मिस थ्रो, गेंद हवा में, बैक टू द बॉलर, खुद के फॉलो थ्रो में कैच लेने का प्रयास। फिर से एक बार यहां पर लाइफ लाइन देते हुए इस एक रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक उमेश सालुक्या में बतलाते हुए 55 रन 4 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है। सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। जबकि 4 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 55 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इसके बाद होने वाला मुकाबला रोहा रॉयल्स रोहा विपक्ष स्वयंभू भुवनेश्वर। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में आए। रोहा रॉयल्स रोहा टीम के कप्तान और स्वयंभू भुवनेश्वर। आज की नाइट मैच का ये तीसरा मुकाबला रोहा रॉयल्स रोहा विपक्ष स्वयंभू भुवनेश्वर। टॉस बॉक्स में जरूर तशरीफ लाएं। आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज राजा जाधव, जिन्होंने अच्छे अच्छे बल्लेबाजों का बाजा बजाया है, ऐसे गेंदबाज राजा जाधव। पर स्ट्राइक पे उमेश सावंत। इस बार बड़ा स्ट्रोक खेल दिया है मिड विकेट की दिशा में। टप्पा गिरने के बाद गेंद बल्लेबाज को क्षेत्र रक्षक को बीट करते हुए गेंद सीमा पार आता है, दर्जेदार चौका। अमित नागती और उसके बाद देवेश सावंत, उमेश इस बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, टाइमिंग प्रॉपर, मिड ऑफ कवर बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक। तो इस बार देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा, प्लेटफॉर्म नंबर 1 बनाने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 66 रन स्कोर कार्ड पर। एक भव्य दिव्य टूर्नामेंट हम देख रहे हैं, रोहा चैंपियन ट्रॉफी। इस बार मेरी हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट लैंड करते हुए इस भुवनेश्वर के मैदान पर धमाकेदार षटकार। उमेश सावंत को और वही दिखलाते हुए इस लॉग ओवर में हनामारी का षटक, भैरवी का षटक। स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 72 रन। फिर से एक बार घुटना टेक, तमाशा देख, मिड ऑन की दिशा में फील्डर वहां पर फील्ड करेंगे। तब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर छलांग लगाता हुआ 70। निर्णय कळवायचा आहे।
बॉल चॉईस करून जायचं इथूनच. तो जरूर यहाँ पर पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए 80 रन बनाए और 81 रनों का टारगेट सेट किया है। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे साथी समालोचक किशोर कोकरे के पास। धन्यवाद। थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकलात. आमचे गुरुवर्य इम्रानजी बुखारी अर्थातच भाईजान यांना पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 30 बॉल मध्ये स्कोर कार्ड वर ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 80 धावा आल्या. 81 धावांचं टार्गेट सेट केलं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमित आणि त्याच्या साथीला नितीन चोंदे हे दोन बॅटर आघाडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील. पहिलं षटक तळण्यासाठी अमित सुतार गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळाले. डावकुरे आताचे हे गोलंदाजीसाठी दाखल झाले. पहिला बॉल इथे मात्र निर्धावला. आपण पाहतोय कट्टर मैत्री ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य रजनी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी. लो फुलटोस बॉल समोरच्या दिशेने देखील फटका एक्झिक्यूट केला. वाईड लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं श्री गणेश केला जातो टीम आरे बॉईज या संघाचा. आरे बॉईज या संघामध्ये आरे खुर्द आणि आरे बुद्रुक या दोन संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. तर विपक्ष मध्ये खेळत असणारा संघ विरझोली आणि तळवली हे दोन गाव एकत्रित खेळत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ओपिच बॉल लॉप केलाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय. सेल संपलाय. फलंदाज नितीन चोंदेचा खेळ. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज नितीन बाद. मैदानाच्या आतमध्ये अमित सुतार जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक चालू असताना अवघी 1 धाव खर्च करत असताना पाहायला मिळाला. एक विकेट सुद्धा पहिल्या 3 बॉल मध्ये त्यानं प्राप्त केली आहे. महत्वाचा फलंदाज नितीन चोंदेची विकेट त्यानं मिळवली आहे. ज्याच्या नावे 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा विक्रम आहे ना तो नितीन चोंदे मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 अविनाश चोंदेच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला. डावकुरी आताचा विध्वंसक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. अविनाश चोंदे. युवराज सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आला. अरे बॉईज या संघाला 81 धावांचं टार्गेट सेट करायचं. मॅग्नेटरी पॉवर प्लेची हे 2 षटक खूप सारी महत्वाची आहेत. पहिलं षटक अमित सुतारेच्या हातामध्ये. पहिल्या 3 बॉल मध्ये तो यशस्वी राहिला. वर्चस्व सुद्धा त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबते. धावफलकावरती धावा 1 या आकड्यावरती टीम अरे बॉईज हा संघ उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतो. 81 चा पाठलाग करायचा. षटकातील पुढचा बॉल लो फुलटॉस बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार हा येतोय. दर्जेदार देखना षटकार. रोहा रॉयल्सचे बिग सपोर्टर वासिम एरुणकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. एक बिग सपोर्टर रोहा रॉयल संघाचा एक नवा उगवता एक स्पॉन्सर म्हणूया. कारण क्रिकेटचा वारसा हा बापाकडून मुलाला तसाच आहे. तौसिफ एरुणकरचा वारसा वासिम यांनी घेतलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या
एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा फलकावरती आहेत. अमित सुतारनं पहिलं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. अवघ्या 8 धावा त्यानं खर्च केल्यात. एक षटकार आलाय बॅटर अविनाश चोंदे याच्या बॅटमधनं 3 बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं 7 धावा आल्यात. इथून 24 बॉल मध्ये 73 धावांची आवश्यकता असणार आहे टीम आरे बॉईज या संघाला. जोवर अविनाश चोंदे हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोवर कोणतीही चिंतेचं कारण नसणाऱ्या टीम आरे बॉईज या संघासाठी त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्या मनगटांमध्ये ताकद आहे, तो इथून सुद्धा मॅच बनू शकेल. षटक क्रमांक 2 मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सागर सावंत मॅन फ्रॉम तळवली गावाचा आणखीन एक वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे हे 2रं षटक आहे. गोलंदाजी मागवरती सागर सावंत मॅन फ्रॉम तळवली गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक अमित सुतारनं हाताळलं. अवघ्या 8 धावा त्यानं खर्च केल्यात. षटकातीला पहिला बॉल सागर राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. डॉटबॉल येईल. डॉटबॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 8 या आकड्यावरती. इथून 23 बॉल 73ची आवश्यकता आहे टीम आरे बॉईज या संघाला. गोलंदाजांना इथून टार्गेट करावं लागेल. अटॅकिंग इंटेंटनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे टीम आरे बॉईज या संघाला. षटकातील पुढचा बॉल लो फुलटॉस समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक बॉल वरती आले. झेल इथे ड्रॉप झाला. एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती तब्बल 9 या आकड्यावरती. त्या दरम्यान व्यासपीठावर आमचे मित्र राजेजी कापरे आणि विश्वजित लुमड यांचं आगमन होतंय. त्यांचा कट्टर दोस्ती ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण या आणि आसनस्थ व्हा या मुख्य व्यासपीठावर आपणास असेल विनंती. सागर पुनर्शा गोलंदाजी मागवरती दाखल झालेत. बॅटिंग मागवरती अमित ज्या आघाडीला बॅटिंग साठी 2 बॉल फेस केले. 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली, त्याचा वापर केला परंतु चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळलाय गोलंदाज सागरनं. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील येतोय. डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 81चा पाठला करायचा. इथून 21 बॉल मध्ये 72ची आवश्यकता आहे टीम आरे बॉईज या संघाला. षटकातील पुढचा बॉल आप ट्रॅकर पाहायला मिळाला. टप्पा पडला. समरिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये हाताळली सागर या गोलंदाजानं. हा बॅक टू बॅकचा 2रा डॉट बॉल इथं असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबले. स्कोर कार्ड वरती धावा 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मागवरती सागर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज गोलंदाजी करतात. फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. दिवेश सावंत अडवतील फेकतील तत्वर एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात आले. एक सिंगल वरती समाधान मानावं लागतं. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावरती. इथून 19 बॉल 71ची आवश्यकता आहे या षटकातील. आज शेवटचा बॉल आहे. मोठे फटके किती मात्र खेळावे लागतील टीम आरे बॉईज या संघाला, कारण की इथून मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. 19 बॉल आता मात्र 71ची आवश्यकता आहे. अविनाश सोंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. षटकातील शेवटचा बॉल राईट अप ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल सागर सावंत याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डॉटबॉलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आले. पहिल्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. इथून 18 बॉल विजयासाठी 71 धावेची गरज आहे टीम आरे बॉईज या संघाला. चांगली गोलंदाजी पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अमित सुतारनं अवघ्या 8 धावा खर्च केल्या. 1 विकेट नितीन चोंदेला त्यानं बाद केलं. तदनंतर आलेले गोलंदाज सागर सावंत यानं मात्र अवघ्या 2 धावा खर्च केल्या. विकेट त्याला मिळाले नाहीये, परंतु जमेची बाजू राहिली आहे की त्यानं धावा खर्च कमी केल्यात. अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 2रा स्पेल हाताळण्यासाठी अमित सुतार षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर इनला बॅटर अमित जाधव
हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आलेत. अडवतील फेकतील तद्वर इथे एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 11 या आकड्यावरती. इथून 17 बॉल 70 ची आवश्यकता आहे टीम आरे बॉईज या संघाला. अमित सुतार चांगली गोलंदाजी करतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं त्यावेळेस अवघ्या 8 धावा त्यानं खर्च केल्या. पुनश्च ते गोलंदाजीला आलेत. दुसरा स्पेल ते हाताळतात. षटक क्रमांक 3 मध्ये पहिला बॉल वरती एक सिंगल त्यानं खर्च केली आहे. समोर एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला तो अविनाश. मैदानाच्या आतमध्ये ऑनर स्ट्राईक आहे. ओपीच बॉल लॉफ्ट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल राहिलाय. निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अविनाशच्या बॅटमधून चौकार आला. पुढच्याच बॉलवरती अटॅक केलाय. बॉल हवेमध्ये केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय. सेल संपलाय. फलंदाज अविनाशचा खेळ. धक्का क्रमांक 2. अविनाश बॅक टू डगआउट. दुसरा धक्का बसतोय टीम आरे बॉईज या संघाला. अविनाश सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर परतलाय. 8 बॉल त्यानं फेस केले. 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसरा धक्का बसलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अमित सुतार गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली अमितची. 3 बॉल त्यानं हाताळलेत. 5 धावा त्यानं खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी टीम विरझोली आणि तळवली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रोहा चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व पहिलं रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आजची ही दुसरी रात्र अगदी यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 15 बॉल 76 ची इथून आवश्यक त्या टीम आरे बॉईज संघाकडनं नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 4 राजा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. मिस्टर 360 बॅटिंगला आलाय. पहिल्याच बॉल वरती अटॅकिंग इंटरने खेळत असताना फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय. सेल संपलाय. राजाचा खेळ. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. 15 या आकड्यावरती तिसरा धक्का बसतो टीम आरे बॉईज या संघाला. राजा जाधव आल्या पावली मागे परतले सुद्धा आणि तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 5 नवीन बामुगडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी बॅटिंग मार्कवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. नवीन मैदानाच्या आतमध्ये आलेत. इथून 14 बॉल 76 ची आवश्यकता. मॅच मध्ये मजबूत पकड करत असताना टीम विरझोली तळवली या संघाची आपल्याला पाहायला मिळते. नवीन बामुगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो टीम आरे बॉईज या संघाच्या माध्यमातून. हॅट्रिकचा हा बॉल असणारा या स्पर्धेतील ही पहिली विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? नवीन बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. 14 बॉल 76 ची आवश्यकता. हलक्यातनं स्टेअर केलंय. हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. वेगानं क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल या बॉल वरती मिळाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावरती. इथून 13 बॉल 75 ची आवश्यकता. खूप सारं अंतर राहिले बॉल आणि रन्स मध्ये. 13 बॉल 75 धावा बनवायच्यात. अमित दाखल. डान्सिंग द डाऊन द विकेट फटका एक्झिक्यूट केला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय. सेल संपलाय. फलंदाज अमितचा खेळ. धक्का क्रमांक 14. फलंदाज अमित बॅक टू डगआउट. मोतीन राकेशजी पडवळ, सन्माननीय हरचंदजी मोरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. विनंती असेल आपणास. आगरी समाजाच्या अध्यक्ष आणि आगरी समाजाच्या अध्यक्षाने आत्ताच एक जबरदस्त कबड्डीची स्पर्धा आपण पार केली कोपगंज नगरीत. ते हरचंदजी मोरे.
मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 4 गडाच्या मोबदल्यामध्ये त्यानंतर विनंती असेल सन्माननीय रामाशेठ म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. पुन्हा विनंती असेल आयोजकांना. सन्माननीय रामाशेठ म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण षटक क्रमांक 4 मध्ये पल्लवेश धुमाळ गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल नवीन प्राप्त केले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17 या अंकावरती. 17 धावा फलकावरती आहेत. अमोल चोंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. हाफ ट्रॅकर इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अमित सुतार बॉलच्या खाली. आणखीन एक झेल धरतीला दान झाला. एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. दहा बॉल 63 आवश्यकता. हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं ऑन स्ट्रिकला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नवीनच्या बॅटमधून हा षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. त्या दरम्यान आमचे मित्र रवी पावशे यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित केला जाईल. हाफ ट्रॅकर बॉल ऑफिसच्या संपर्क आमच्याकडे वळले. दर्शवलं की हा व्हाईट बॉल आहे. अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाज पल्लवेशला इथे मात्र दंडिस्त करण्यात आलाय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल 56 आवश्यकता टीम आरे बॉईज या संघाला. ओ पिच बॉल लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नवीनचा हा ब्लास्ट येतोय. हा षटकार मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. लो फुलटोस बॉल अंपायरांचा इशारा आला की इट्स अ नो बॉल. अडपा पाटणा स्ट्रेटला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका एक्झिक्यूट केला. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती येतील. 33 धावा धावफलकावरती आल्यात. फ्रीडचा हा बॉल. आमचे मित्र MSCP मधले संतोषजी कंटुले आम्हाला युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून बघतात आणि त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवल्यात. अतिशय लाईट गेली तर मात्र अतिशय कर्तव्यदक्ष आमचे मित्र संतोषजी कंटुले आपले मनापासून धन्यवाद. त्या दरम्यान संतोषजी मोरे यांचं आगमन झालंय आणि आमचे राजेशजी पाताडे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा पडाळे यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पल्लवेश फ्रीडचा हा बॉल असणार आहे. ओपिच बॉल अलॉंग द कार्पेट केला डीप मध्ये. प्रोडक्शन या क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आलेत. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 या आकड्यावरती. त्या दरम्यान मराठी उद्योजक आमचे मित्र सन्माननीय नरेशजी कानेकर सई गिफ्टचे मालक यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन होते. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यस अंपायरांचा इशारा येतोय. रिव्ह्यूची मागणी केली जाते. मराठी माणूस मराठी पाऊल हे कायम पुढे पडत राहावं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेश काणेकर. स्टँडच्या एका कोपऱ्यात एका लोखंडी खाटवर व्यवसाय सुरू केला
आज नगरपालिकेच्या प्रशस्त बिल्डिंग मध्ये 5 गाळ्यांमध्ये त्याचा विस्तार झालाय. तुमच्या ही भरभराटी कायम राहो आणि असाच मराठी माणूस कायम पुढे जावो ही सदिच्छा असेल कट्टर दोस्ती ग्रुप कडून. मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यूची पाहणी केली जाते. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून पाहणी केली जाते. तडंबायर सर सुद्धा पाहणी करत असताना tenniscricket.in ची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चांगलं कामकाज चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन हर्षलजी मुंडे सर या रिव्ह्यूची पाहणी करत असताना अंपायर सरांचा इशाराला इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलच्या इशाऱ्याचा स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावेल स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 41 या कडावरती. इथून इक्वेशन राहिले 7 बॉल 40 ची आवश्यकता आहे. या बॉलवरती एखाद मोठा फटका तर मॅच मध्ये कमबॅक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच अगदी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 41 धावा फलकावरती ब्रीडचा बॉल पल्लवेश धुमाळ गोलंदाज मागवरती दाखल. यावेळेस ब्रीडच्या बॉलवरती मोठं आक्रमण चढवायचं होतं बादशाह रडार मध्ये. बॉल येत नाहीये. षटक क्रमांक 14 इथे संपुष्टात आलंय. पहिल्या 24 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या 24 बॉलच्या समाप्तीनंतर 41 धावा फलकावरती आल्या टीम आरे बॉईज या संघाच्या. इथून 6 बॉल विजयासाठी 40 ची आवश्यकता असणार आहे टीम आरे बॉईज या संघाला. चांगली गोलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये अमित सुतार, तदनंतर सागर सावंत आणि तदनंतर पुनश्च दुसरा स्पेल हाताळत असताना अमित सुतार यांना आपण पाहिलं. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये पल्लवेश धुमाळ आले. पल्लवेश धुमाळला तब्बल 25 धावा खर्च सुद्धा केलेल्या आपण पाहिल्यात. अशा एकंदरीत 24 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 41. इथून 6 बॉल विजयासाठी 40 ची आवश्यकता. षटक क्रमांक 5 व शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नितेश गोलंदाज मागवरती त्या षटक क्रमांक 5 व हाताळण्यासाठी 6 बॉल 40 ची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर शॉट अँड पूल करायचा होता बादशाह रडार मध्ये. बॉल येत नाहीये. पहिला बॉल येईल नितेश सहा डॉट डॉट बॉलच्या मदतीनं. स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 41. इथून 5 बॉल विजयासाठी 40 ची आवश्यकता आहे टीम आरे बॉईज या संघाला. या मॅच मध्ये मजबूत पकड करत असताना संघ पाहायला मिळतो टीम विरजोली तळवली. ओरपिच बॉल बादशाह ठोला आदळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मधून क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती येतोय. एक सिंगल या बॉल वरती प्राप्त केली जाईल एका सिंगलच्या मदतीनं. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 42 अंकावरती. 4 बॉल 39 ची आवश्यकता असणार आहे मैदानाच्या आतमध्ये टीम आरे बॉईज या संघाला. नितेश चांगली गोलंदाजी करतोय. तो पहिल्या 2 बॉल मध्ये 1 धाव त्याने मैदानाच्या आतमध्ये खर्च केली आहे. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. डावपुरी हाताचा एक फलंदाज अमोल तर त्याच्या साथीला नवीन बामुगडे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. लेफ्टी राईटीचे कॉम्बिनेशन. आणखीन एक वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येईल. डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. इथून 3 बॉल 39 धावेची आवश्यकता आहे. खूप मोठे इक्वेशन राहिलंय. 39 धावा इथून बनवायच्या 3 बॉल मध्ये. नितेश षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेलाय. गोल्डन स्पॉट वरती वेगानं गोलंदाजी चालू आहे नितेशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय 41 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. 2 बॉल 39 ची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल हवेमध्ये केला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल कंप्लीट केले. दुहेरीसाठी फलंदाज परतलेत आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केल्यात. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44 या कडावरती. 1 बॉल आता मात्र विजयासाठी 37 धावेची गरज असणार आहे. औपचारिकता या मॅच बाकी आहे. प्रकाशजी घडविले जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये नवीनच्या बॅटमन आला परंतु वेळ निघून गेली आहे टीम आरे बॉईज या संघाची.
चकदार ठरतोय जनपूर्वर्धाच्या काळामध्ये बॅटिंग करत असताना 12 बॉल मध्ये 20 धावा केल्या. तदनंतर गोलंदाजीला आले, 2 स्पेल त्यानं तळले, 14 धावा खर्च केल्या, 4 विकेट त्यानं प्राप्त केल्या. तो टीम विरजोली तळवली संघाचा अमित सुतार ठरतोय पहिल्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच चकदार. त्याचबरोबरीनं उमेश सावंत यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. लव आणि ओमकार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक उमेश सावंत यांच्यासाठी येतोय. चला अमित सुतार आणि उमेश सावंत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपली पारितोषिक स्वीकारा. पहिल्या फेरीत